शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण भाजीपाला पिकांची लागवड खरीपात, रब्बीत आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात करत असतो. खरीप हंगामात प्रामुख्यानं पावसाच्या आधारानं वांगी, पडवळ, दोडका, मिरची, कारली, घोसाळी, दुधी भोपळा, घेवडा, तांबडा भोपळा, भेंडी, टोमॅटो, पालक, मेथी, शेपू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड आपण करत असतो. शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर भाजीपाल्याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड आपण करावी. त्यानंतर सुधारित जाती, ओलिताची सोय, बाजार आणि वाहतुकीची सोय या गोष्टी देखील आपण पाहाव्यात. उत्तम निचऱ्याची, मध्यम आणि खोल पोयट्याची जमीन भाजीपाला पिकांसाठी निवडावी. पाणी साचणाऱ्या आणि मुरमाड जमिनीत भाजीपाला पिकं घेऊ नयेत. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी शुद्ध आणि जातिवंत बियाणं वापरावं. खरीपातल्या भाजीपाल्यांपैकी घेवडा, दुधी भोपळा तसंच सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या बियांची कायम जागी लागवड करावी. पण टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, कांदा यांसारख्या भाज्यांची पहिल्यांदा रोपं तयार करावीत. चांगली निरोगी, सशक्त, जोमदार रोपं तयार करून त्यांची पुनर्लागण करावी. 4 ते 6 आठवड्यात भाजीपाल्याची रोपं पुनर्लागणीसाठी तयार होतात. गादी वाफ्यावरून रोपं उपटण्यापूर्वी वाफ्याला 1 दिवस अगोदर पुरेसं पाणी द्यावं. रोपांची पुनर्लागण संध्याकाळच्या वेळी अगर ढगाळ वातावरणामध्ये करावी. फळवर्गीय भाजीपाल्यांपैकी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कांदा यांची लागवड सरी वरंब्यावर करावी. खरीप हंगामातील भाजीपाला पिकांसाठी बाजारात वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेत. त्यांची लागवड करून आपण भाजीपाला पिकांमधून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. वेलवर्गीय भाजीपाल्यांपैकी दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कोहळा, कारली, दोडका या भाज्यांची लागवड जून-जुलै या महिन्यांमध्ये करावी. ही लागवड अळी किंवा सरी वरंब्यावर करता येते. यापैकी कारली, दुधी भोपळा हा मंडपावर घेतल्यास उत्पादन चांगलं मिळतं. याशिवाय गवार आणि घेवडा या लवकर येणाऱ्या शेंगवर्गीय भाज्यांची लागवड खरीप हंगामात करता येते. शेतकरी बंधू भगिनींनो, भाजीपाला पिकाखालचं क्षेत्र हे तणमुक्त असावं. किडी आणि रोगांचं नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक आणि मित्र कीटकांचा वापर करावा. गरज असेल तेव्हाच रासायनिक औषधांचा वापर करावा. बाजारात चांगला दर मिळण्यासाठी भाजीपाला पिकांची योग्य वेळेत काढणी करावी. शक्यतो आपण पिकवलेला भाजीपाला हा आपण स्वतः विकण्याचा प्रयत्न करावा. अगर शेतकरी गटानं किंवा समूहानं देखील ग्राहकांपर्यंत माल पोहोचवता येतो. अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन करून खरीप हंगामात भाजीपाला पिकांचं उत्पादन आपण घेऊ शकतो आणि चांगले पैसे देखील त्यातून मिळू शकतात.